सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। शेंदुर्णीचे दैवत भगवान त्रिविक्रमाला दंडवत। संत श्रेष्ठ कडबाबुवा महाराजांना नमन। खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामींचं वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे, त्यामुळे या भूमीला देखील या ठिकाणी मी वंदन करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मंत्रिमंडळातले माझे सहकारी गिरीश भाऊ महाजन आणि गुलाबराव पाटील, केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजयजी कुटे, मंगेशजी चव्हाण, राजू मामा भोळे, शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांच्या निमंत्रणावर आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो ते संजयराव गरुड, मंचावर उपस्थित विजय चौधरीजी, अमोल पाटीलजी, चंद्रकांत सोनावणेजी, सागर जैन, आयुष प्रसाद, मोरेश्वर रेड्डी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे एका अतिशय ऐतिहासिक अशा संस्थेमध्ये याची संधी मला मिळाली, त्याबद्दल संजय भाऊ तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो। ऐतिहासिक याकरता की स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर संस्था स्थापन झाली आणि त्या काळामध्ये जसं मगाशी संजय रावने सांगितलं की गावाला दंड झाला स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल, तो दंड न्यायालयातनं माफ करून त्या दंडाच्या पैशातनं काय करायचं तर त्यातनं आपल्या गावातल्या मुलांना मुलींना उत्तम आलं पाहिजे, याकरता त्या काळामध्ये आदरणीय गरुड साहेबांनी या संस्थेची स्थापना केली। आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे गजानन रावंनी आणि नंतरच्या पिढ्यांनी या संस्थेला एका वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित 20,000हून अधिक विद्यार्थी, 8,000 विद्यार्थिनी, 700हून अधिक विद्यार्थ्यांकरता वसतिगृह, अशा अनेक गोष्टी या आपल्या शिक्षण संस्थेच्या या ठिकाणी होतात। मगाशी संजय रावने काही अडचणी देखील सांगितल्या। शिक्षण संस्था म्हटली तर अडचण असतेच, पण आपण काळजी करू नका, आम्ही आलो आहोत। आपण आमच्या हाती गदा दिली आहे, गिरीश भाऊलाही गदा दिली आहे, गुलाब भाऊंना तलवार दिली आहे। या सगळ्या शस्त्रांचा उपयोग तुमचे कामं थांबवणारे जे विचार आहेत त्या विचारांचा शिरच्छेद करण्याकरता आम्ही करू आणि हे जे काही आपले अडलेली कामं आहेत ती निश्चितपणे आपण या ठिकाणी पुढे नेऊ। खरं म्हणजे बापूसाहेबांनी ज्या प्रकारे या संस्थेच्या माध्यमातून एक रोपटं लावलं आणि त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी या ठिकाणी तयार झाले। आणि आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्य आंदोलनाच्या महाराष्ट्राचं आंदोलन होतं, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये देखील बापूसाहेबांची एक मोठी भूमिका होती। ते उत्कृष्ट वक्ता होते, अफाट त्यांचं वाचन होतं, जागरूकता होती, अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि शेरो शायरीचा खजाना त्यांच्याकडे असायचा।
प्रचंड विनोद सातत्याने आपल्या भाषणात करायचे। त्यामुळे बापूसाहेबांचं त्यांचं भाषण ऐकण्याकरता हजारो लोक त्या ठिकाणी जमा व्हायचे आणि त्यांचा हरहुन्नरीपणा जो आहे, हे जे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे, यामुळेच खूप प्रमाणात ते प्रसिद्ध झाले। एस.एम. जोशी असतील, नानासाहेब गोरे असतील, बॅरिस्टर लोकपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला आणि त्यातनं मी इंग्लंडच्या राणीला नथ देण्याकरता त्या ठिकाणी पैसे तर खर्च केले, पण त्या राणीचं नाक टोचलेलं आहे की नाही हे तुम्ही बघितलं की नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगा। आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनाही निरुत्तर करणारे बापूसाहेब त्या ठिकाणी होते। आणि म्हणूनच अशा प्रकारची एक मोठी भूमिका आणि मालिका या भागामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आणि आज भूमिपूजन आमच्या हस्ते तुम्ही केलं। अतिशय सुंदर अशा प्रकारची ती इमारत असणार आहे। मला संजय भाऊंनी सांगितलं की ही पूर्णपणे ग्रीन इमारत असणार आहे, ही पूर्ण नैसर्गिक तत्वांचा वापरणारी इमारत असणार आहे, अतिशय आधुनिक अशा प्रकारची इमारत असणार आहे। निश्चितपणे इथल्या विद्यार्थ्यांकरता एक पर्वणी या इमारतीच्या माध्यमातून तयार होईल। खरं तर त्यांनी या शाळेचे प्रश्न मांडले, शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडले। आता खरं तुम्हाला संजय भाऊ काम चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। ऑलरेडी तुम्ही सांगितलं 75% पाणी पोचलंय, 25% पोचायचं आहे। आता पाणी काय प्रत्यक्ष जलसंपदा मंत्रीच तुमच्या हवाले केलेला आहे, त्यामुळे गिरीश भाऊच्या रूपानं जलसंपदा मंत्री आहे आणि आपल्या गुलाब भाऊच्या रूपानं पाणी पुरवठा मंत्री आहे। त्यामुळे आता तुम्ही पाणीदारच पाणीदार या ठिकाणी झालेला आहात। पण मी तुम्हाला विश्वास देतो की शेतकऱ्यांकरता पाणी असेल, विजेच्या समस्या असतील, तुम्ही डीपी मागितले पाहिजे तेवढे डीपी तुम्हाला देऊ। आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत, पुढच्या 15 दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू। आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही। मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका, पण असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ। आपण बाकी दिवसाची 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत, त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे। 20-25 वर्ष शेतकऱ्यांना देत रक्ष घालेन। शेत ह्याचा चांगला माल आहे, तो मालही या सबग्रेड मालामुळे त्या ठिकाणी थांबतो। त्यामुळे असं करू नका। निश्चितपणे मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि सीसीआयची थांबलेली खरेदी ही तात्काळ आपण सुरू करू। शेतकऱ्यांचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही, तो विकत घेतला जाईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल। आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही, कारण इथनं मला कुस्त्यांना जायचं आहे आणि समजा मी तिथे उशिरा गेलो तर गिरीश भाऊ मला इथेच चित करतील, त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतच आहे म्हणून त्यांनी स्वतःचं भाषण या ठिकाणी केलं नाही, रक्षाताईंचंही केलं नाही, गुलाब भाऊंचंही केलं नाही, थेट मला मैदानात उतरवलेलं आहे।